तू काहीतरी प्रश्न विचार, म्हणजे काहीतरी उत्तर देईल की. काका मी उद्या सकाळी येतो. कदाचित आजी त्यांच्या नातीला बघून उद्या रडतील. काळजी घ्या. काका प्लीज माझं म्हणणं एकदा ऐकून घ्या. मी खरंच सांगायलोय, ही तुमची मुलगी नाही, ही आदिती आहे. आणि माझ्याकडे त्याचा पुरावा बी आहे. अरे काय पुरावा? काय पुरावा काय चाललंय तुझं? हे बघा, ही मुलगी आहे ना, ही वाटेल ते बोलते. आणि मला एवढंच माहिती आहे की ही मुलगी माझ्या राजनची मुलगी आहे आणि राजनच तिचा बाप आहे. तुम्ही या मुलीच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. आपण पुढचे सोपस्कार करून घेऊया. चला राजन, हे सगळं नंतर बघता येईल आपल्याला. आपण अंत्यविधी करून घेऊया, ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. हो, मलाही हेच योग्य वाटतंय. काय आहे, विधी आटोपल्या तर अन्नपूर्णा ताईंना सुद्धा सावरायला जरा वेळ मिळेल. अगदी बरोबर, अगदी बरोबर. नयनतारा, मी अगदी बरोबर बोलताय. चला चला. आणि बिचारा माझा राजन, त्यांनी त्याचं तर डोकंच ठिकाणावर नाहीये. तो अशा अवस्थेमध्ये काय निर्णय घेणार आहे? निर्णय तर खरं आपणच घ्यायला हवेत. चल अरे चल उठ. मी आईला घेऊन येतो. एक मिनिट या. हे आदितीचे आई बाबा. ती कुठे सोडून गेली आम्हाला तू? आई बापाला सोडून जातात का ग? काळजी. वा वा कमळी, वा वा वा. काय खेळ चाललंय, काय हे नाटक आहे. वा वा, एकदम बेमालूम. छान छान. हा असा अभिनय ना खरं तर नाटक, चित्रपट किंवा सिनेमांमध्ये असायला पाहिजे. स्वतःचा खोटेपणा खरा करण्यासाठी तू खोटे खोटे आई वडील आणलेस. वा. अगं ए, काय बोलतेस? जिभेला काही हाड? आम्हाला खोटं म्हणतेस? माझा पोटचा गोळा गेलाय आणि तू काय तमाशा मांडलाय? माणूस आहे की जनावर? खरं जे काही घडलंय ना, ते उघड करायचा प्रयत्न करते कमळी. येत आहे का लक्षात? त्यांच्या मनाला आता काय वेदना होत असतील ना, हे आपण सगळे नाही सांगू शकत. आणि काय करताय तुम्ही कामिनी मॅडम? हा काय मी? ही आमची मुलगी आहे. काही दिवसांपूर्वी तिचा ऍक्सिडेंट झाला होता आणि हॉस्पिटलमधून तिची बॉडी गायब झाली होती. गायब झाली? हो ताई, काय कुठल्या सिनेमाची स्टोरी सांगताय का तुम्ही? गायब कशी होईल ना? आणि कशावरून ही मुलगी तुमचीच आहे? पुरावा आहे तुमच्याकडे? आहे ना, पुरावाच हवाय ना. आहे, पुरावा आहे. कामिनी मॅडम, ही ओळखपत्र या तिघांची. राजन सर,
ओळखपत्र म्हणे. अशी ओळखपत्र, अशी कागदपत्र हवी तेव्हा मिळतात, कळलं ना. बनावट कागदपत्रांची काही कमतरता नाहीये, कशीही कधीही मिळवता येतात ती. मला वाटलंच होतं तुम्ही यो पॉइंट काढणार हे मला वाटलंच होतं, म्हणून माझ्याकडे अजून एक पुरावा आहे. सुर्वे सर, जेव्हा कमळीने आम्हाला फोन करून या सगळ्यांची कल्पना दिली तेव्हाच आम्ही या केसवरती लक्ष घातलं होतं आणि आम्हाला वॉर्डवर हाती लागला आणि हा सगळा घोळ त्यानेच घालून ठेवला. तुम्ही सगळेच आता जरा गोंधळल्यासारखं वाटतंय. मी सांगतो. कनिका, थांब थांब, ये खाली परत. आय हॅव एन इमर्जन्सी. वेट. सकाळी जेव्हा अन्नपूर्णा आजींच्या नातीची डेड बॉडी इथं घेऊन आली हॉस्पिटलवाले, तेव्हा मी इथंच होतो. चेहऱ्यावरचा तिचा कपडा जरा सरकला आणि तेव्हाच मी ओळखलं का ही आदिती आहे. तिचा ॲक्सिडेंट आमच्या कॉलेजच्या समोरच झाला होता. ह्या सगळ्याची खात्री करायची होती मला, म्हणून मी हॉस्पिटलला गेलो आणि तिथं मला तो वॉर्डबॉय भेटला जो आता पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला जाऊन मी विचारलं की अन्नपूर्णा आजींची नात, तिची डेड बॉडी इथंच आहे ना आणि तुम्ही इथंच काम करता का? तर तेव्हा तो हो म्हणाला. मी त्याला विचारलं की तुमचा काहीतरी घोळ झालाय, काहीतरी चुकून तुम्ही दुसऱ्याचीच डेड बॉडी इथं पाठवली आहे असं सांगितलं.